नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये पहिलं प्रकरण अभ्यासलं फायनल अकाउंट, त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्यानंतर तिसरं प्रकरण अभ्यासलं ॲडमिशन ऑफ ए पार्टनर, चौथं प्रकरण अभ्यासलं रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर, पाचवं प्रकरण आहे डेथ ऑफ पार्टनर की जे आता आपण अभ्यासत आहोत त्याचा हा पाचवा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. आणि याच्या अगोदर आपण डिझॉल्युशन जो सहावा टॉपिक आहे तो पण कंप्लीट केलेला आहे. तर या डेथ ऑफ पार्टनरमध्ये लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टीने बोर्डाच्या दृष्टीने तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार करायला लावतात किंवा त्यालाच नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि दुसरं आहे ते म्हणजे ज्या पार्टनरची डेथ झालेली आहे त्याचंच फक्त कॅपिटल अकाउंट विचारतात, लक्षात घ्या. ॲडमिशनमध्ये आपण काय केलं, रिव्हॅल्युएशन अकाउंट, तिन्ही पार्टनरचं कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट असं तयार केलं होतं. परंतु बोर्डामध्ये 10 मार्काला हा प्रॉब्लेम विचारला जातो, त्यामध्ये फक्त या ठिकाणी दोनच अकाउंट तयार करतो, लक्षात घ्या. पहिला अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि दुसरं अकाउंट आहे ते म्हणजे डेथ पार्टनरचं अकाउंट, लक्षात घ्या. हे दोनच अकाउंट आपण तयार करतो. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा एक महत्त्वाचा भाग की असेटच्या किमती कमी झाल्या की त्याच्या डेबिटला पाठवतो आपण आणि वाढल्या तर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला पाठवतो. त्यानंतर या ठिकाणी डेथ ऑफ पार्टनरचा जो बॅलन्स आहे, लक्षात घ्या, तो आपण त्याच्या एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर करत असतो. त्यामुळं आपल्याला ते दोन्ही अकाउंट महत्त्वाचे आहेत आणि त्यालाच पोस्टिंग करायचं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी डिझॉल्युशन हा नंतरचा भाग आहे. डेथ ऑफ पार्टनरमध्ये एवढं महत्त्वाचं लक्षात घ्या की रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि डेथ ऑफ पार्टनरचं अकाउंट तयार करतो. सुरुवातीला आपल्याला एक 4-5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्या बघू आपण. 4 ॲडजस्टमेंट आहेत आणि महत्त्वाचं बघा इथं काय काय सांगितलं आहे. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि राजेश कॅपिटल, म्हणजे आपल्याला ज्या पार्टनरची डेथ झालेली आहे त्याचंच कॅपिटल अकाउंट ओपन करायला सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि राजेशचंच कॅपिटल तेवढंच फक्त ओपन करायचं आहे. बाकी या ठिकाणी बॅलन्स शीट इथं ओपन करायचं नाही. परंतु या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटची एक वर्किंग नोट करावी लागते आणि या ठिकाणी गुडविलची एक वर्किंग नोट करावी लागते. तर त्या 2 वर्किंग नोटसुद्धा आपल्याला या ठिकाणी कराव्या लागतात, त्या करतो आपण. त्यामुळं हे 2 महत्त्वाचे बदल लक्षात घ्या. आणि राजेशचं या ठिकाणी इथून कळतं आपल्याला डेथ ऑफ पार्टनर राजेश डाईड, लक्षात घ्या. म्हणजे हा इथं ॲडमिशनला ॲडमिटेड शब्द येतो, रिटायरमेंटला रिटायर शब्द येतो आणि डेथ ऑफ पार्टनरला डाईड किंवा डेथ असा शब्द येतो आहे, लक्षात घ्या. हा महत्त्वाचा बदल या 5व्या टॉपिकमध्ये आहे. तो एक महत्त्वाचा बदल तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. आणि आता या ठिकाणी वरती बॅलन्स शीट दिलेलं आहे, खाली ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला पोस्टिंग करायचं आहे, लक्षात घ्या. बघा पहिल्यांदा मी प्रॉब्लेम वाचतोय, सर्वांनी लक्ष द्या. बघा, द बॅलन्स शीट ऑफ राजेश सुरेश अँड महेश, तिघांची नावं राजेश, सुरेश आणि महेशचं बॅलन्स शीट दिलेलं आहे. खाली बघा, हू शेअर प्रॉफिट अँड लॉस रेशो इक्वल आहे, म्हणजे प्रॉफिट किंवा लॉस झाला तरी इक्वल समान वाटायचा आहे, लक्षात घ्या. वॉज ॲज फॉलोज खालील पद्धतीने दिलेला आहे. बघा आता बॅलन्स शीट दिलेलं आहे ॲज ऑन 31 मार्च 2018 आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे, बघा लक्षात घ्या. आता काय काय सोडवायचं आहे ते महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आता लॅबिलिटी साईडला कॅपिटल, आता कॅपिटल राजेशचं कॅपिटल, राजेश डेथ ऑफ पार्टनर आहे 5 लाख, राजेशच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 5 लाख. आणि आता इथं
सुरेश आणि महेशचं कॅपिटल अकाउंट तयार केलेलं नाही, त्यामुळं त्यांच्या क्रेडिटला येणार नाही. जर तयार केलं असतं तर त्यांच्या क्रेडिटला आपण ट्रान्सफर केलं असतं. फक्त इथं राजेशचंच कॅपिटल राजेशच्या क्रेडिटला बॅलन्स ब्रॉट डाऊन करा. आता त्यानंतर लक्षात घ्या, बँक लोन, बिल्स पेबल आणि क्रेडिटर हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या. पण इथं बॅलन्स शीट नाही, त्यामुळं आपल्याला बँकेचं लोन, बिल्स पेबल आणि क्रेडिटर तयार करायचं नाही. लक्षात घ्या, ते आपल्याला ट्रान्सफर करायचं नाही, त्याचं पोस्टिंग करायचं नाही. त्यामुळं हे बँक लोन, बिल्स पेबल, क्रेडिटर कुठंच पाठवायचं नाही. म्हणजे आपण लक्षात घ्या परत एकदा, इथं फक्त आपण राजेशचं कॅपिटल राजेशच्या क्रेडिटला ब्रॉट डाऊन केलं 5 लाख. बघा बरं तुम्ही व्यवस्थित इथं दिलेलं आहे. पहिलं प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आहे, दुसरं राजेश कॅपिटल आहे. बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फक्त राजेशचं ओपन केलेलं आहे, लक्षात घ्या. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 5 लाख. इथं सुरेश आणि महेशचं तयार केलेलं नाही, फक्त राजेशच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 5 लाख. राजेशचं कॅपिटल तयार केलेलं आहे म्हणून. हे झालं आता राजेशचं. आता पुढं या ठिकाणी लक्ष द्या, ॲसेटला आपण अगोदर ॲडजस्टमेंटच्या टिकमार्क करून घेऊ, मग लक्षात येईल. बघा फर्निचरला ए आकडा टाका, डेटाला बी टाका, बिल्डिंगला सी टाका. हे 3 टिकमार्क करून घ्या. फर्निचर RDD ऑन डेटस 5% आहे आणि बिल्डिंग डेप्रिसिएट 10% आहे. तर तिघांना खून करून घ्या, लक्षात घ्या. हां, बिल्डिंग बघा 4 लाख आहे, त्याच्यावरती 10% डेप्रिसिएशन येणार आहे 40,000. आता बिल्डिंग आपण जर बॅलन्स शीट तयार केलं असतं तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला बिल्डिंग लिहिली असती, त्यातनं लेस डेप्रिसिएशन 4 लाखावर 10% 40,000. 40,000 रुपये लेस करून या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू बिल्डिंग 40,000. बघा या ठिकाणी आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू बिल्डिंग 40,000. तर या पद्धतीने आपण बिल्डिंग प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला पाठवलेली आहे टू बिल्डिंग 40,000. आता पुढं या ठिकाणी लक्षात घ्या, पुढचा पॉईंट फर्निचर. आता फर्निचर बघा 3 लाख रुपये दिलेला आहे, लक्षात घ्या. आता हे फर्निचर आपण ॲसेटला लिहिणार आहे, पण खाली फर्निचरची किंमत या ठिकाणी झालेली आहे, लक्षात घ्या 3,40,000. म्हणजे 40,000 रुपये फर्निचरमध्ये ॲड करायचे, तर वाढलेले आहेत, लक्षात घ्या. हे फर्निचर आपण ॲसेटला पाठवलेलं असतं, ॲसेटमध्ये ॲड केले असते. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बघा, फर्निचरची किंमत 40,000 वाढली, बाय फर्निचर 40,000. लक्षात घ्या, किंमत वाढली की क्रेडिटला आणि बिल्डिंगची कमी झाली म्हणून डेबिटला. लक्षात घ्या, हा महत्त्वाचा बदल आहे. वाढली की क्रेडिटला, कमी झाली की डेबिटला, हा महत्त्वाचा बदल लक्षात घ्या. मग फर्निचरचे 40,000 रुपये क्रेडिटला आले आणि बिल्डिंगचे कमी झालेले डेबिटला पाठवले आपण. ठीक आहे. आता पुढं या ठिकाणी परत लक्षात घ्या, आता पुढं दिलेलं आहे आपल्याला डेटर्स 3 लाख रुपये. आता याच्यावरती RDD आहे 5%, 1,010 निम्म करा. 3 लाखाची या ठिकाणी 5% येणार आहे, आपलं 10%ला येतं आहे 30,000, 5%ला त्याच्या निम्म 15,000 रुपये येणार आहे. मग RDD आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला टू RDD 15,000. लक्षात घ्या, टू RDD प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला 15,000. म्हणजे डेटरमधनं RDD आपण काय करायचं आहे, लेस करून डेबिटला पाठवायचे. महत्त्वाचं बदल लक्षात घ्या. म्हणजे RDD लेस करून डेबिटला 15,000. आता त्यानंतर पुढच्या असेट काय दिलेले आहे बघा आपल्याला या ठिकाणी, स्टॉक 1 लाख, कॅश 1 लाख. हे दोन्ही पण आपण ॲसेटला पाठवणार आहे,
पण इथं याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळं स्टॉक आणि कॅश कुठंच लिहायचं नाही. महत्त्वाचं लक्षात घ्या, कारण आपण बॅलन्स शीट तयार केलेलं नाही. फक्त इथं प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि राजेश कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे. त्यामुळं इथं स्टॉक आणि कॅश अकाउंट तयार करायचं नाही, पोस्टिंग करायचं नाही. हा महत्त्वाचा बदल लक्षात घ्या. त्यानंतर 12 लाखाला हे आपल्याला टॅली दिलेलं आहे बॅलन्स शीट. आता खालच्या ओळीला बघा, आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं लक्षात घ्या. राजेश डाईड, राजेशची डेथ झाली ऑन 1 जुलै 2018. बघा लक्षात घ्या, 31/3 या ठिकाणी 31/3 हा महत्त्वाचा बदल आहे बघा. 31/3/18 ते 1/7/18 या ठिकाणी 3 महिने होतात. लक्षात घ्या, एप्रिलचा 4, मेचा 5 आणि जूनचा 6. एप्रिल, मे, जून हे 3 महिने होतात. लक्षात घ्या, त्यामुळं 1 जुलैपर्यंत म्हणजे 3 महिने होतात आणि त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती हे करायचं आहे. लक्षात घ्या, पोस्टिंग करून त्या पद्धतीने त्याचे इफेक्ट करायचे आहेत. 3 महिन्याचा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटमध्येच आपल्याला काढावं लागणार आहे. आता त्यामध्ये बघा, पहिली ॲडजस्टमेंट, द असेट वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर. खालील पद्धतीने असेटच्या किमती बदललेल्या आहेत. परत एकदा आहे का, फर्निचर व्हॅल्यूड ₹3,40,000. फर्निचरची किंमत 340 झाली, म्हणजे 40,000 रुपये फर्निचरचे वाढले. आपण ॲड करून क्रेडिटला पाठवले, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला पाठवलं. त्यानंतर आता बी ॲडजस्टमेंट बघा, या ठिकाणी आपल्याला बी ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्यांनी, की प्रोव्हाइड RDD ॲट 5% ऑन डेटर. डेटरवर RDD पाठवलेलं आहे, बरोबर. मग आता लक्षात घ्या, RDD आपण डेटरमधून लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला पाठवणार आहे. टू RDD 15,000. ठीक आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी तिसरं सी ॲडजस्टमेंट बघा, बिल्डिंग वॉज डेप्रिसिएट 10%. आता 4 लाखावरती 10% 40,000 येणार आहे बिल्डिंगवरती. मग हे बिल्डिंगवरती आपण काय करणार आहे, लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला 40,000 रुपये आपण लिहिलेले आहेत. आता हे झाल्या महत्त्वाच्या प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या 3 ॲडजस्टमेंट. आता पुढं बघा, दुसरी बघा, ही पहिली ॲडजस्टमेंट झाल्या. दुसरी बघा, द राजेश ड्रॉइंग ₹20,000. राजेशचं ड्रॉइंग 20,000 दिलेलं आहे. राजेश कॅपिटलच्या डेबिटला टू ड्रॉइंग 20,000. बघा, राजेशच्या डेबिटला टू ड्रॉइंग 20,000, म्हणजे ड्रॉइंग आहे ते राजेशच्या डेबिटला या ठिकाणी टू ड्रॉइंग 20,000 रुपये पाठवायचं आहे. महत्त्वाचं ते लक्षात घ्या. त्यानंतर पुढं या ठिकाणी लक्षात घ्या, तिसरी ॲडजस्टमेंट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ₹1,000. आता ड्रॉइंग आपण राजेशच्या डेबिटला लिहितोय, मग इंटरेस्टसुद्धा डेबिटलाच पाठवायचं. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगसुद्धा राजेशच्या डेबिटला 1,000. लक्षात घ्या, ड्रॉइंग राजेशच्या डेबिटला आणि त्याचं इंटरेस्टसुद्धा राजेशच्या डेबिट साईडलाच आपण पाठवणार आहोत. त्यामुळं राजेशचं ड्रॉइंग डेबिटला आणि त्याचं इंटरेस्टसुद्धा राजेश अकाउंटच्या डेबिट साईडलाच. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 1,000. तर या पद्धतीने आपण त्याचं ड्रॉइंग पण पाठवलं आणि त्याचं इंटरेस्ट पण पाठवून दिलेलं आहे. आता चौथी ॲडजस्टमेंट बघा, महत्त्वाची, द डिसीज्ड पार्टनर शेअर ऑफ प्रॉफिट अप टू द डेट ₹7,500. म्हणजे त्याचा प्रॉफिट हा 7,500 आहे. लक्षात घ्या. मग हा प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करतो. मग या ठिकाणी लक्षात घ्या, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. तर प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपल्याला वर्किंग नोटमध्ये काढावं लागतं, पण इथं डायरेक्ट प्रॉफिट दिलेला आहे. त्यामुळं हा मध्यावधी प्रॉफिट आहे. 3 महिन्यासाठी राजेशच्या वाट्याला 7,500 आलेले आहेत. तर हे
राजेशच्या क्रेडिटला लक्षात घ्या, हे राजेशच्या क्रेडिटला 7,500 राजेशच्या क्रेडिटला आपल्याला पाठवायचे आहेत. बघा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट म्हणून लक्ष द्या. बघा प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट राजेशच्या क्रेडिटला 7.5. मग असे बघितलं राजेशच्या डेबिटला टू ड्रॉईंग 20,000, परत टू इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग 1,000 आणि आत्ताचं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट क्रेडिटला 7,500. तर या पद्धतीने या पुढच्या दुसरी, तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट बघा आपण इथं डायरेक्ट राजेश अकाउंटलाच पोस्टिंग केलेली आहे. आता या ठिकाणी चारही ॲडजस्टमेंट झालेले आहेत. आता कोणतं अकाउंट तयार करायला सांगितलं, सुरुवातीला सांगितलं मी तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि राजेश कॅपिटल अकाउंट एवढं 2च तयार केलेलं आहे. आता आपण हे प्रॉफिट लॉस क्लोज करू आणि मग त्याचा काय लॉस आला असेल तो राजेशच्या डेबिटला पाठवू. बघा या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटची टोटल आली 40 अधिक 15 55,000. तीच पाठवली क्रेडिटला 55,000. त्यातनं हे 40,000 गेले, फरक आला 15,000. हे 15,000 रुपये बाय लॉस राजेशला 5,000, राकेशला 5,000. राजेश, सुरेश आणि महेश, इथं सुरेश पाहिजे. राजेश, सुरेश आणि महेश 5,000. आपल्याला महत्त्वाचं हा राजेशचा लॉस आहे, लक्षात घ्या. 5,000 रुपये तिन्ही पार्टनरला समान पाठवला आहे हा लॉस. राजेशची डेथ झाली त्यामुळं राजेशच्या कॅपिटलच्या डेबिटला आपण पाठवणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळं राजेशच्या डेबिटला महत्त्वाचं लक्षात घ्या, राजेशच्या डेबिटला आपण हे 15,000 रुपये राजेशच्या डेबिटला 5,000 रुपये आपण पाठवणार आहोत. मग कारण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय राजेश, तर राजेशच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात लॉस 5,000 तिघांना समान वाटले. आणि मग आता लॉस आहे तो राजेशच्या डेबिटला आपण ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण राजेशचं कॅपिटल अकाउंट क्लोज करू आणि किती फरक येतोय तो बघा. आता राजेशच्या क्रेडिटची टोटल इथे बघा किती, या ठिकाणी 5,07,500. राजेशच्या क्रेडिटची टोटल 5,07,500. तीच डेबिटला घ्यायची, लक्षात घ्या 5,07,500. त्यातनं वरचे 20 आणि 21 आणि 5 26,000 वजा करा. 5,07,500तनं 26 गेले तर फरक येतोय तुमचा 4,81,500. 4,81,500 आणि त्याला नाव द्यायचे टू राजेश एक्झिक्युटर लोन अकाउंट. 4,81,500 टू राजेश एक्झिक्युटर लोन अकाउंट 4,81,500. आणि हे एक्झिक्युटरचं लक्षात घ्या, आपण हे एक्झिक्युटर लोन अकाउंट लॅबिलिटी साईडला पाठवत असतो. कारण राजेशची डेथ झालेली आहे, त्याच्या वारसदारांना आपण ते 4,81,500 ही रक्कम त्याच्या वारसदारांना देणार आहोत. तर या पद्धतीने डेथ ऑफ पार्टनरचा बॅलन्स हा एक्झिक्युटर लोन अकाउंटला आपण पाठवत असतो. तर अशा पद्धतीने आपण आज या प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट आणि राजेश कॅपिटल अकाउंट ओपन केलं, ट्रान्सफर केल्या, सगळ्या ॲडजस्टमेंट सॉल्व केल्या आणि त्या पद्धतीने हा प्रॉब्लेम आपण टॅली केलेला आहे. आता राहिलेला भाग आपण पुढील लेक्चरपासून नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. राहिलेला भाग हा आपण रिव्हिजनमध्ये घेणार आहोत. तुम्ही काय करा, प्रॉब्लेम सारखे सॉल्व करा. कुणाला काही शंका असतील तर विचारा, म्हणजे त्या क्लिअर करता येतील. वर्गामध्ये आपण ऑफलाईनला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न दुसरं टॉपिकचे रिव्हिजन घेतोय आणि ऑनलाईनला आपण डेथ ऑफ पार्टनर हा 5वा टॉपिक अभ्यासत आहोत. आता पुढील टॉपिक नेक्स्ट लेक्चरला आपण सुरू करणार आहोत. थँक्यू. हा प्रॉब्लेम सॉल्व करा. धन्यवाद.